श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लवकरच इंग्रजी नवीन वर्ष सुरू होणार आहे. आपण सगळेजण कितीही मराठी नवीन वर्ष आपलं चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होतं, पण जो काही दैनंदिनी कारभार आहे ना, हा खरं तर 1 जानेवारी नंतर आपण करतच असतो. म्हणून ज्या पद्धतीने मराठी नवीन वर्ष साजरी करतो ना, तर त्याच पद्धतीने इंग्रजी नवीन वर्ष सुद्धा आपल्याला साजरी करायचं असतं. तर एवढंच आहे की थोडीशी प्रथा परंपरा वेगळी आहे आणि कितीही काही केलं तरीही सेवा करत असताना आपण आपल्या आयुष्यातील काही मजा करत असताना आपला मूळ मात्र विसरता कामा नये. आता लवकरच 2026मध्ये पदार्पण करत आहोत. वर्ष बदलल्यावर खूप गोष्टी आपण अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो की मागच्या वर्षी माझं काय राहून गेलं, 2026मध्ये मला करायचं आहे. माझ्या शरीराच्या बाबतीत, माझ्या आयुष्याच्या बाबतीत ते आपण आधीच ठरवलेलं असतं की त्याच पद्धतीने आपण वर्षभर कार्यरत असतो. की वर्ष बदललं की सगळ्यात आधी येतं की कॅलेंडर. या नवीन वर्षाचं कॅलेंडर याला आपण दिनदर्शिका असं म्हणतो. तर हे कॅलेंडर घरात नेमकं कुठे ठेवायचं आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की त्या जुन्या कॅलेंडरचं काय करायचं. आता सगळेजण कोणी काल निर्णय घेतं, तर कोणी महालक्ष्मी घेतं, तर कोणी दिंडोरी प्रणित जे आपलं केंद्रात कॅलेंडर आहे ना. आता याच्यामध्ये काय असतं ना की केंद्राच्या कॅलेंडरमध्ये राहू काळ असतो. काहीही करायचं असेल तरी पण आपण बघतो की बाबा रे, आज कुठलं नक्षत्र आहे, आजचा दिवस कसा आहे. कारण या कॅलेंडरमध्ये चांगला दिवस, शुभ दिवस, मिश्र दिवस असं नेहमी वर्णन केलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला पण आयुष्यातील काही गोष्टी असतात ना, अर्थात आपण सगळे चांगल्या गोष्टी एका मुहूर्तावरच करत असतो. कितीही नाही म्हटलं तरी पण आपण कॅलेंडरमध्ये बघतोच. आज जरी मला काही करायचं आहे तर आजचा दिवस कसा आहे, राहू काळ कधी आहे. रोज 1.5 तासाचा राहू काळ असतो. या केंद्रातील कॅलेंडरमध्ये पौर्णिमा कधी साजरी करायची असते, एकादशी कधी असते, हे सगळं मेन्शन केलेलं असतं. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी पीक कधी लावायचं असतं याचं सुद्धा माहिती दिलेली असते. जर महिन्याला आपल्या राशीला काय आलेलं आहे तर फार कुतूहल असतं की हा महिना तरी जसा बसा गेला, पण आता येणारा महिना कसा जाणार आहे माहिती नाही. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कॅलेंडर घेऊ शकता तुमची इच्छा असेल तर. नाहीतर मग तुम्ही कुठलं पण कॅलेंडर वापरा. पण काल निर्णय झालं, महालक्ष्मी झालं किंवा केंद्रातलं झालं, तर याच्यामध्ये महाराजांचा फोटो असतो, माता लक्ष्मीचे फोटो असतात, प्रत्येक सणावारासंदर्भात ते फोटो असतात. मग अशा त्या कॅलेंडरचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती घेणार आहोत. सगळ्यात आधी नवीन वर्षाचं तुम्ही कुठलंही कॅलेंडर घेणार असाल तर त्याची दिशा, कारण ज्या पद्धतीने घड्याळ हा तुमची वेळ ठरवत असते, काळ ठरवत असते, त्याच पद्धतीने कॅलेंडर हे तुमची वेळ आणि काळ ठरवत असते. आपण म्हणतो ना की कधी कुठली वेळ येईल सांगता येत नाही, तर ती वेळ आपल्या पण आयुष्यात चांगली यावी म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा काही गोष्टी बऱ्याच स्वतःचं घर असो, नाही तर मग भाड्याचं घर असो, पण कॅलेंडर लावायची एक योग्य दिशा असते आणि त्याच दिशेला कॅलेंडर लावावं. सगळ्यात आधी बऱ्याच वेळा पाहिलं जातं की दरवाजाच्या पाठीमागे एक तो स्टिकर लावून द्यायचा आणि त्याच्यावर मस्तपैकी कॅलेंडर लावून द्यायचं. मुख्य दरवाजाच्या पाठीमागे दरवाजा उघडला की मग त्यांच्या घरात बसलं की मग समोरच कॅलेंडर दिसतं, तर हे चुकीचं आहे. मुख्य दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर लावायचं नाही. तुमचा बेडरूमचा दरवाजा असेल तर तिथे कॅलेंडर लावायचं नाही. बऱ्याच ठिकाणी बाथरूमच्या बॅक साईडला पण त्या कॅलेंडर लावलं जातं. पण काय होतं ना की बऱ्यापैकी कॅलेंडर खूप लोक वाटतात, मग त्यांचा तो एक प्रमोशनचा पण भाग असतो. पण ते एवढे कॅलेंडर काय करायचं आहे, तर तो एखादं कॅलेंडर असेल तरी घरात तरीही खूप आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की काही करत असताना आणि कॅलेंडर तुम्ही कुठे पण लावू शकता बरं का. तुम्ही बेडरूममध्ये लावा, तुम्ही हॉलमध्ये लावा, तुम्ही किचनमध्ये लावा. किचनमध्ये पण फायदाच होतो. बऱ्याच घरात मांसाहार केला जातो, मग ते आपण बघतो ना की आज काय आहे, उद्या काय आहे, आणि बऱ्याच घरात किचनमध्ये कॅलेंडर लावलं जातं. बाकी तुमची इच्छा आहे, तुम्ही कुठे पण लावा. मी फक्त तुम्हाला दिशा सांगणार आहे की दिशा कुठली असावी. बघा, पूर्व आणि पश्चिम ही दोन्ही दिशा महत्त्वाची मानली जाते. अगदी घड्याळाला सुद्धा पूर्व आणि पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या दिशेला घड्याळ आणि कॅलेंडर लावायचं नाही. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली आहे. आता समजा जर तुम्ही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावलं किंवा घड्याळ लावलं तर मग तो तुमचा काळ मोजत असतं. यमदेवता, मृत्यूंचे देवता ही त्यांची दिशा दक्षिण दिशा मानली गेली आहे आणि तो आपला काळ मोजत असतो. आता तुम्ही म्हणाल ताई, जर आता समजा माझ्या घरातलं जे काही कॅलेंडर आहे ना, हे दक्षिण दिशेला आहे आणि तर तो माझा काळ मोजत आहे म्हणून दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही. दुसरं येतं तर उत्तर दिशेला पण लावायचं नाही. आता तुम्ही म्हणाल उत्तर दिशेला का लावायचं नाही, कारण कॅलेंडर जरी मी उत्तर दिशेला लावलेला आहे, पण मी ज्या कार्यासाठी कॅलेंडर बघत आहे ना, म्हणजेच मला कुठेतरी जायचं आहे, काहीतरी महत्त्वाचं कारण आहे, पण मग ते मी दक्षिण दिशेला तोंड करूनच ते बघत आहे ना, मग या गोष्टीने काहीतरी विघ्न घडू नये किंवा काहीतरी नकारात्मकता
आपल्या घरात घडू नये, आपला काळ कोणीही मोजू नये, मग ते घड्याळाचा असो किंवा मग कॅलेंडरचा असो. त्याच्यासाठी कॅलेंडर हे फक्त पूर्व आणि पश्चिम दिशेला लावलं, कारण जर मी ते पूर्व दिशेला लावलं तर मग बघताना माझं तोंड हे पश्चिमेकडे असेल, आणि जर मी ते पश्चिमेकडे लावलं तर मग बघताना माझं तोंड हे पूर्वेकडे असेल. या 2 पद्धतींनी तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे. दक्षिण दिशेला लावलं तर मग आपलं तोंड उत्तरेकडे येतं, त्याची दिशा ही दक्षिणेकडे असते. आणि जरी तुम्ही उत्तरेकडे लावलं तर मग तुम्ही बघणारा जो आहे ना, तर त्याचं तोंड हे दक्षिणेकडे येतं. म्हणून या 2 दिशा सोडून तुम्ही उरलेले जे 2 दिशा आहेत ना, पूर्व आणि पश्चिम, ताई मग जागा नाही आहे. पूर्व पश्चिममध्ये तुम्हाला जिथे तुमच्या घरात जागा असेल ना, तर तिथे तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे. तर पडलेला प्रश्न, या जुन्या कॅलेंडरचं काय करायचं? दरवर्षी कॅलेंडर येतात आणि मग 3-4 कॅलेंडर असतात. आता ते कॅलेंडर तुम्ही निर्मलला टाका असं म्हणणार नाही, कारण त्याच्यावर देवी देवतांचे फोटो असतात. महालक्ष्मीच्या कॅलेंडरवर किती सुंदर माता लक्ष्मीचा फोटो असतो. आपले जे काही दिंडोरी प्रणित कॅलेंडर आहे तर तिथे गुरुमाऊलींचा फोटो आहे, महाराजांचा फोटो आहे. अगदी बाकीच्या ठिकाणी सुद्धा आता किंवा प्रत्येक सणावारावर श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो आहे, असे प्रत्येक ठिकाणी फोटो आहेत. मग अशा वेळेस आपण ते कसे टाकणार? मग तुमची इच्छा असेल तर प्रत्येक फोटो तुम्ही कापून मग उर्वरित तुम्ही निर्मलला टाकून देऊ शकता. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं, जर तुमच्या आसपास बघा, आपण वाहत्या पाण्यामध्ये टाकून देणं म्हणजेच आपल्या घरातलं काढायचं आणि पर्यावरणाला दूषित करायचं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग अशा वेळेस काय करू शकता? जर तुमची इच्छा असेल तर मग देवांचे फोटो आहेत तर ते तुम्ही कात्रीने ते कट करून घेऊ शकता आणि मग बाकीचं तुम्ही टाकून देऊ शकता. नाही तर मग काय करू शकता? अजून एक पर्याय आहे, जमीन असेल तर मोकळी जागा असेल, छोटासा खड्डा करून मग ती तुम्ही टाकून देऊ शकता. बऱ्याच वेळा असं होतं की बायका काय करतात ना, हे कॅलेंडर थोडंसं पाण्यात भिजवतात आणि मग जो काही जडपणा आहे ना, तर तो कमी होतो आणि मग ते सेपरेट होतात. तर ते पाण्यात टाकल्यावर मग तुम्ही ते जमिनीत टाकू शकता. जी इच्छा असो पण तुम्ही करू शकता, पण डायरेक्ट मग उचलून मग घंटागाडीत टाकणं किंवा डायरेक्ट उचलून निर्मलला टाकणं हे करू नका. निर्मलवाले पण नंतर मग त्याचा काय करतात ना माहिती नाही, कारण परमेश्वरांचे, देवदेवतांचे, छत्रपती महाराजांचे, आंबेडकरांचे फोटो असतात. तर मग त्याचा पण असा अपमान आपल्याकडून होणार नाही, त्याची पण काळजी घ्यावी. कारण आपलं घर चांगलं ठेवण्यासाठी या गोष्टीचा जर अपमान केला तर मग आपण ज्या कार्यासाठी हे करत आहे ना, तर त्या कार्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. मग बाकी जर तुमच्याकडे जागा असेल मग तिथे तुम्ही ठेवू शकता. मग बऱ्याच वेळा बघितलं जातं की कुठेतरी मंदिराच्या खाली ते कॅलेंडर ठेवलं जातं. मग ते कॅलेंडर, मग हवा येत आहे, ते कॅलेंडर इकडे तिकडे पळतच आहे, त्याच्यावरून गाडी जात आहे, एखादा प्राणी जात आहे, कधी लोक जातात. तर या गोष्टी करू नका. माझ्या घरातलं काहीतरी बाहेर काढत आहे, मग त्या पर्यावरणाला मी दूषित करत आहे, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमच्या घरात आसपास जागा असेल तर मग ते तुम्ही करू शकता. फक्त एवढंच आहे, ही फोटो आहेत ना, तर ते तुम्ही कट करा आणि नंतर ते तुम्ही वाहत्या पाण्यात, जर चांगलं असेल तर तिथे तुम्ही टाकू शकता. आणि मग तुम्ही जे निर्मल्य, जिथे आपण फुले टाकतो ना, तर ते तुम्ही करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा असं होतं की छोटासा खड्डा करतात आणि त्याच्यामध्ये कागद हे सगळे एकत्रित करतात आणि मग ते थोडंसं जमिनीत ते पुरायचं काम करतात. बाकी तुमची इच्छा. फक्त घरात जे काही घड्याळ आहे, कॅलेंडर आहे, तर हे पूर्व आणि पश्चिम याच 2 दिशेला लावा. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.